नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर बघा, सगळ्यांची रिक्वेस्ट होती की ताई थोडं जरी टीईटीचं आम्हाला मार्गदर्शन कर. भरपूर कमेंट येत आहेत, म्हणून म्हटलं चला जरा आपण टीईटी विषयी मार्गदर्शन करूया. तर बघा मैत्रिणींनो, टीईटीची जी डेट आहे ती आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आपण आता फॉर्म भरू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, माझं सीटेट पेपर 1 आणि पेपर 2 क्लिअर आहे. तर मी आता टीईटीचा फॉर्म भरणार का म्हणून मला भरपूर मैत्रिणी विचारतायत. तर बघते काय करायचं. तर पण माझं 100% मत नाही आहे, कारण कसं पेपर 1 आणि पेपर 2 क्लिअर असल्यामुळे सीटेटचा मला असं वाटतंय की माझा टेटचा केव्हीएसचा अभ्यास या वेळेत होऊन जाईल, कारण टीईटीचा सिलेबस थोडा वेगळा आहे. आणि जरा आता टीईटीचा अभ्यास केला आणि लगेच जर टेटचं नोटिफिकेशन आलं किंवा केव्हीएसचं आलं तर जरा गोंधळ होईल. टेटची लिंक लागलेली आहे म्हणून टेटचा अभ्यास करते असा विचार चालू आहे. तरी जर विचार बदलला तर सांगेल तुम्हा सगळ्यांना. तर बघा मैत्रिणींनो, तर माझ्या जवळच्या मैत्रिणींनो, बघा टीईटीचे जोही तुम्ही पेपर देत आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 भाग असतात. पेपर 1 हा आपण 1 ते 5 साठी देऊ शकतो आणि पेपर 2 6वी ते 8वी या वर्गासाठी असतो. तर जो पेपर 1 आता मी तुम्हाला सांगत आहे, आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट हा 30-30 मार्काचा असतो. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, बुद्धिमत्ता, गणित आणि परिसर अभ्यास. तर तुम्हाला आता आपल्याजवळ आहे 3 महिने म्हणजे 90 दिवस. तुम्हाला 90 दिवसात अभ्यास करावा लागेल. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, मागे पण माझा अनुभव सांगितलेला आहे. मी 7 वर्ष टीईटीचा अभ्यास केलेला, पण माझी टीईटी क्लिअर होत नव्हती. त्याचे रिझन पण तुम्हाला सांगितलेलं आहे. संसार, मुलं झाली, 2 मला छोटी मुलं होती, त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही, अभ्यास झाले नाही. परत मग 2021ची टीईटी दिली मी शेळके सरांचे क्लास जॉईन केले होते. छान अभ्यास झालेला होता, तरी पण एका मार्काने राहिलं होतं. त्यामुळे ते जरा डिमोटिवेशन झाले होते मला आणि मग नंतर मी सीटेट दिली, निघाले. तर तुम्हाला ना मैत्रिणींनो, आता जर तुमचं टीईटी क्लिअर करायची असेल तर तुम्हाला स्मार्ट टिप्स वापरावे लागतील. कारण बघा, टीईटी एवढं सोपं नाही आहे, दिसतं तेवढं सोपं नाही आहे. कारण मराठी आणि इंग्रजीचा भाग सोडला तर बालमानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता गणित हे जरा व्हास्ट आहे पोर्शन. आणि मराठीमध्ये पॅसेज असतात, इंग्रजीमध्ये पॅसेज असतात, त्यामुळे आपण आरामशीर कव्हर करू शकतो. मराठीमध्ये जर तुम्ही म्हणी, वाक्यप्रचार आणि प्राण्यांची घरं, प्राणी हे सगळं येतं त्यामध्ये. म्हणून सांगते, मराठीला असा सोपा विषय असा धरून एखादा कठीण विषय घेऊन चला, म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. आणि परिसर अभ्यास हा सोपा घटक असतो, यात काहीही नसतं तेवढं. तुम्हाला सर्वात जास्त भर बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित यावर द्यावं लागेल. बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे त्यांनी, पण बुद्धिमत्ताचे फार तेवढे प्रश्न येत नाही. माझ्या अनुभवाचे बोल सांगते तुम्हाला. आणि मी तुम्हाला समोर आपल्या याच व्हिडिओमध्ये माझे जे प्रिव्हियस इयरचे पेपर आहे ते पण शेअर करते. तर गणितावर फार भर द्यावं लागणार आहे. आणि 1 ते 5ची जी क्रमिक पुस्तकं आहे त्यांनी म्हटलेलं 1 ते 5, पण आपल्याला 1 ते 10 पर्यंतची क्रमिक पुस्तके, पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून सर्वात अगोदर तुम्ही मराठी जे सोपे विषय आहे ते करून घ्या, म्हणजे आपला कॉन्फिडन्स हाय होतो. मी नेहमी तुम्हाला सांगते, कठीण विषयाकडे वळू नका, सोपे विषय करून घ्या. म्हणजे आपल्याला एक छान आतून समाधान मिळतं की नाही, माझा अभ्यास होत आहे, माझा एक सब्जेक्ट पूर्ण झाला, आता माझा छान टीईटीचा अभ्यास होत आहे. कारण 3 महिन्यात कधी 3 महिने भुरकून उडून जातात आपल्याला माहीत पण होत नाही. दिवस रात्र एक करावी लागेल, तेव्हाच आपला अभ्यास होईल. आणि पेपर 2 मध्ये आपल्याला तेच सब्जेक्ट असतात, फक्त गणित, विज्ञान और सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्राने एवढं व्हास्ट असतं, म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे सगळं येतं त्यामध्ये. आणि आणखी एक गोष्ट सांगते मैत्रिणींनो तुम्हाला, जर तुमचं गणित विज्ञान असेल ना तर तुम्ही त्या गणित विज्ञानचा अभ्यास अशा पद्धतीनं करा, म्हणजे 10वी पर्यंत 12वी पर्यंतची पूर्ण पुस्तकं चाळून घ्या त्याची. माझं तर गणित विज्ञान नव्हतं, त्यामुळे मला एवढं मार्गदर्शन नाही आहे. माझा सामाजिक शास्त्र विषय आहे. तर सोपे विषय अगोदर करा, सोप्या विषयाला धरून 1 तास आपला कठीण विषय घ्या. आणि तुम्हाला दिवसातून 4 ते 5 कमीत कमी म्हणते मी, 4 ते 5 आणि जास्तीत जास्त 8 ते 9 तास अभ्यास करावा लागेल. सकाळी ब्रह्मवेळेत उठा, रात्री झोपतानाचे 2 तास, सकाळचे 2 तास, 2 4 तास आणि मधले जे 2-3 तास आहेत त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ज्यांना खरोखर टीईटी पास व्हायची आहे त्यांची गोष्ट करते मी. आणि ज्या मैत्रिणी टीईटी पास झालेल्या आहे किंवा सीटेट पास झालेल्या आहेत त्या केव्हीएस टेटचा अभ्यास करा. तर मैत्रिणींनो,
तुम्हाला सांगते आणखी मी जेव्हा अभ्यास करत होते ना तेव्हा मी शेळके सरांचे क्लास जॉईन केले होते आणि मला खरंच मनापासून वाटत होतं की मी निघणारच, एवढा छान अभ्यास झालेला होता माझा, तरी पण माझा 1 मार्काने राहिलाय. म्हणून सांगते तुम्हाला आता मी स्मार्ट टिप्स देते का तुम्ही कसा अभ्यास कराल म्हणून. तर बघा मैत्रिणींनो, सगळेजण या कॉम्पिटिशनमध्ये अभ्यास करत आहे आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा टीईटी पास व्हायचं असेल तर खरंच तुम्हाला एक मी वेगळी गोष्ट सांगते, कारण टीईटी पास होणं एवढं सोपं नाही आहे. मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे, पण वास्तव्य सांगत आहे, कारण एवढा वास्ट सिलेबस आहे. तुम्हाला अगोदर मागील वर्षाच्या सराव प्रश्नपत्रिकेचे अॅनालिसिस करावं लागेल. बघा मी 2021ला पेपर दिलेले होते, तर मला बघा माझ्याजवळ दोन्ही एक 1ली ते 5वीचं आणि 6वी ते 8वीचे दोन्ही विद्याभारती प्रकाशनचे मी पुस्तकं घेतलेली होती. त्यामध्ये फक्त मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि सराव प्रश्नपत्रिका पण त्यांनी आपल्याला दिलेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला छान आपला सराव करता येईल. आणि यात छान दिलेलं होतं, जसं की यात छान दिलेलं आहे म्हणजे काय म्हणते त्याला, प्रश्नाचे स्वरूप दिलं आहे, प्रश्नाचा आराखडा दिलेला आहे, प्रश्न संख्या दिलेला आहे, आपण कुठलं पुस्तक वापरा म्हणजे संदर्भ साहित्य कसं वापरा, त्यांनी छान गाईड केलेलं आहे. तर जेव्हा मग मी तुम्हाला पहिली स्मार्ट टिप्स सांगते की तुम्हाला सगळ्यात अगोदर PYQ सॉल्व्ह करून बघावं लागेल आणि PYQ मध्ये तुम्हाला कळून चुकेल की प्रश्न कशा स्वरूपाचे येतात आणि प्रश्न कशा स्वरूपाचे येत असून त्याचं अॅनालिसिस असं करा की तो प्रश्न कुठून आलेला आहे, कुठल्या पुस्तकातला आहे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला फोडून पाहावा लागणार आहे. म्हणजे जसं की ईव्हीएसचा प्रश्न असो की मानसशास्त्राचा असो की गणिताचा असो. गणिताचे तर तुम्हाला सांगते पाठ्यपुस्तकावर जास्त भर द्या. त्यानंतर बुद्धिमत्तेला तेवढं त्यांनी महत्त्व दिलेलं नाहीये. सांगितलेलं आहे बुद्धिमत्ता, पण त्यात तेवढं सांगितलं म्हणजे काही बुद्धिमत्तेचे घटक टाकलेले नाहीये. गणितावर फार भर दिलेला आहे. त्यामध्ये भूमिती येतं, बीजगणित येतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही गणितामध्ये संख्याचे प्रकार, व्यवहारिक अपूर्णांक, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनफळ, सरासरी, शेकडेवारी, लसावी मसावी, नफा तोटा, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर व प्रमाण, वैजिक राशी, समीकरणे, वर्ग समीकरणे, त्रिकोण, चौकोन, एवढा फार व्हास्ट सिलेबस असतो. त्यानंतर भूमितीमध्ये वर्तुळ, क्षेत्रफळ परिमिती, घनफळ, पृष्ठफळ आणि सगळ्यात अजून मला वाटते गणिताच्या अध्यापन पद्धती पण काही विचारतात. तर एवढा गणिताचा सिलेबस आहे. बुद्धिमत्तेला त्यांनी तेवढं विशेष महत्त्व दिलेलं नाही. तर बघा मैत्रिणींनो, म्हणून तुम्हाला पहिली स्मार्ट टिप्स सांगितली आहे मी की तुम्ही PYQ सोडून बघा. PYQचे सगळे प्रश्नाचे अॅनालिसिस करा, PYQ वर भर द्या. जसं जमेल तुम्हाला 2-3 दिवसातून एक पेपर तुमचा सोडवणंच झाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वीक पॉईंट कळतील. वीक पॉईंट कळले की तुम्हाला तुमच्या वीक पॉईंटचा अभ्यास करता येईल. जे येते ते वाचून काही फायदा नाही, जे येत नाही त्याचा अभ्यास करा. विज्ञान घटक, कारण तुम्हाला माहीत आहे मी मंगळवारी विज्ञान, पर्यावरण, परिसर अभ्यास हे घटक कुठलाही एक घटक घेते. म्हणून आज मी घेतलाय विज्ञान आणि सकाळी माझा अभ्यास झालेला नाही कारण मी पाऊस सुरू होता, त्यामुळे जरा उशिरा उठले. मग मुलीचा टिफिन केला, म्हणजे जसा पाहिजे तसा अभ्यास झाला नाही. आणि आता ही जी क्लिप आहे ही रात्री 8 वाजताची दाखवत आहे मी तुम्हाला, कारण मी आता थोड्या वेळापूर्वीच अभ्यास केलेला. मुलं TV पाहत होती आणि त्यांना उद्या सुट्टी असल्यामुळे ते रिलॅक्स होती. म्हटलं चला तोपर्यंत आपल्याला वेळ आहे म्हणून आपण अभ्यास करूया. आणि मी मध्ये उठून गेली होती कारण मुलांनी आवाज दिलेला होता. त्याला सांगितलं बेटा मी जरा वेळ अभ्यास करते. ते म्हणाले ठीक आहे मम्मा. दोघांना पण सांगितलं. आणि आता बघा मी माझा विज्ञानाचा अभ्यास करून घेत आहे. तर आज मी विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रापासून सुरुवात करत आहे. आणि आपल्याला आज मैत्रिणींनो भौतिकशास्त्रातल्या बल, त्यानंतर दाब हे घटक पूर्ण करायचे आहे. पक्ते किती होतंय ते, जर मुलं आली तर मग अभ्यास राहून जाईल माझा. तर जेवढा झाला तेवढा करते. तर बघा मी विज्ञानाचं वाचून घेत आहे आणि हे वाचता आता मी तुम्हाला TETची दुसरी स्मार्ट टिप्स सांगणार आहे. तर काय करायचं मैत्रिणींनो, आता तुम्हाला 30 म्हणजे तुमच्याजवळ 90 दिवस आहे आणि 90 दिवसात तुम्हाला कमीत कमी 120-100च्या वर मार्क मिळालेच पाहिजे. कारण जेव्हा आपण 100च्या वर टार्गेट ठेवू ना तेव्हाच आपण पासिंग मार्क भेटवू शकू. तर म्हणून सांगते एकदम काठाचा विचार करायचा नाही. 85-82 मार्काचा विचार केला तर मग आपण त्याच्या खाली येतो. आणि माझा अनुभवाचे बोल सांगते तुम्हाला, म्हणून कधीही 100च्या वर मार्कांचा विचार करा जेणेकरून
आपल्याला कमीत कमी 100 पर्यंत किंवा 90 पर्यंत मार्क पडू शकतील। तर त्यासाठी दुसरी स्मार्ट टिप्स आहे, अगोदर सोपे विषय करून घ्या। आता सोपे विषय म्हटलं तर कुठले, मग तुम्ही मला विचाराल की ताई सोपे विषय कुठले, तर मराठी घ्या। मराठीमध्ये तुम्हाला माहीत आहे की कुठले टॉपिक येतात, तुम्हाला तुम्हाला गणितात माहीत आहे का की काय येऊ शकेल, किंवा मानसशास्त्राचे प्रश्न कसे असतील हे माहीत आहे का, कारण त्याचा सिलेबस थोडा व्यापक आहे। पण मराठीमध्ये आपल्याला माहीत आहे की आपल्याला काय येऊ शकते। मराठीमध्ये तर वृत्ते येतात, हे कन्फर्म आहे। त्यानंतर अलंकार येतात, लिंग, वचन, आणि मला असं वाटतं प्राण्यांची घरं व त्यांची पिल्ले हे पण राहतं। त्यानंतर समास असतं, कारण कन्फर्म आहे ते। म्हणी असतात, त्याचा अर्थ करा, प्रसिद्ध लेखक त्यांचे लेखन करा। त्यानंतर आपलं काय म्हणते त्याला प्रयोग करा, काळ करा, म्हणजे जेणेकरून आपला हा सोपा अभ्यास अगोदर करून घेतला ना तर आपल्या डोक्यावरचं प्रेशर कमी होतं की नाही माझा छान अभ्यास होत आहे, पेपर 3 महिन्या नाही तरी माझा मराठीचा लवकर अभ्यास होतो, आणि हे घटक हमखास पेपरमध्ये विचारले जातात। त्यामुळे तुमचा छान स्कोरिंग विषय आहे हा मराठी, आणि तुमचे छान मार्क कव्हर होते। त्यामुळे इथे तुमचा एकही मार्क कटायला नको, मराठीत तुमचे पैकीच्या पैकी मार्क यायला हवे। राहिली गोष्ट इंग्रजीची, तर इंग्रजीमध्येही माहिती आहे आपल्याला टेन्स येतात, पार्ट्स ऑफ स्पीच येतं, क्वेश्चन टॅग येतं, त्यानंतर ऑनलेस, डिग्री, फिगर ऑफ स्पीच, क्लॉज, वर्ड बिल्डिंग, फ्रेजेस, हे सगळं येतं इंग्रजीमध्ये। काही जणींना इंग्रजी कठीण जातं, त्यामुळे मराठीवर भर द्या। ज्यांना इंग्रजी सोपं जातं त्यांनी इंग्रजीवर भर द्या। म्हणून अगोदर सगळ्यात अगोदर याच महिन्यात तुमचा मराठी, इंग्रजी आणि त्याच्या सोबतीला परिसर अभ्यास हे 3 विषय कंप्लीट व्हायलाच हवे। परिसर अभ्यास थोडा समोर गेला तरी चालतो, आणि पुढील महिन्यात मग तुमचा मानसशास्त्र आणि गणित ह्या विषयाला तुम्ही हात लावा। माझं मत सांगते, तुम्हाला पटलं तर बघा, कारण कसं असतं, जर तुमचे सोपे विषय जर तुम्ही करून घेतले ना तर तुमच्या डोक्यावरचं बर्डन कमी होतं आणि तुमचा छान अभ्यास झालेला राहील। मराठी इंग्रजीचा तुमचा स्कोर वाढेल। मानसशास्त्र थोडा व्यापक आहे, मानसशास्त्रामध्ये आपल्याला भरपूर काही येतं, म्हणजे त्यामध्ये आपल्याला उत्पत्त्या येतात, त्यानंतर बौद्धिक विकास येतं, बुद्धिमत्तेविषयी येतो, मग त्यानंतर पूर्ण बालविकास आणि अध्यापनशास्त्र येतं, आणि सिद्धांत येतात, आणि त्यानंतर पियाजे, कोलबर्ग या सगळ्यांच्या उत्पत्त्या येतात। तर म्हणून तुम्हाला सांगते की तो समोरच्या महिन्यात घ्या। आता हे माझं नियोजन आहे, तुम्हाला बघा कसं वाटतं मैत्रिणींनो। आता बघा, मी विज्ञानचं माझ्याजवळ दुसऱ्या सरांचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे PN गजरे सर, हे संपूर्ण विज्ञान आहे, म्हणजे इयत्ता 10वी पर्यंतचा छान असा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे। त्यामधले आता मी प्रश्न थोडं वाचून घेतलं, आणि बघा माझ्याजवळ एक दुसरं पण पुस्तक आहे MPSC सामान्य विज्ञान संपूर्ण मार्गदर्शक, बघा त्याचं पण मी अभ्यासक्रम म्हणजे 3 पुस्तकं मी चाळून घेत आहे। त्यानुसार बल, दाब हे 3ही पुस्तकात कशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने दिलं आहे ते बघून घेतलेलं आहे। आणि बघा हे जे गजरे सरांचं पुस्तक आहे ना, यामध्ये बल टॉपिक पूर्ण झाल्यावर प्रश्न दिलेले आहे का, इथे सोडवून बघत आहे आता। तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगत होते की पुढल्या महिन्यात तुम्ही TET-साठी बालमानसशास्त्र हाती घ्या, त्यामुळे तुम्हाला कसं सोप्या विषयाचा अभ्यास झाला राहील तर कठीण विषयाचा पण अभ्यास करायला सोपं जाईल। अगोदर जर तुम्ही कठीण विषय घेतले तर मग फार कठीण होईल, कारण मग कठीण विषय घेतले आणि आपण ऑलरेडीच कठीण असतं आणि आपल्या डोक्याचं सगळं भरून जातं, आणि आपल्याला असं वाटतं मग की बापरे इतका वेळ झाला, माझा काहीच अभ्यास झालेला नाही, आता मी काय करू, या किंवा एका महिन्यात काय करू। म्हणून घाबरायचं नाही, सोपे विषय करून घ्या। तर बघा आज मी बघा मुलं येईपर्यंत माझे एवढे टॉपिक कंप्लीट झालेले आहे। तर भौतिकशास्त्र, मापन, आकारमान, क्षेत्रफळ, वर हे सगळं बघा माझं कंप्लीट झालेलं आहे। बघा तुम्ही तुमचं परफेक्ट नियोजन करा 60 दिवसात, आणि जे उरतील समोरचा 1 महिना त्यात रिव्हिजन करायची आणि आपले प्रिव्हियस इयर सोडून बघायचे, त्याने आपल्याला फायदा होतो। म्हणून सुरुवातीला सोपे विषय घ्या, नंतर कठीण विषय घ्या, आणि दररोज दिवसातले तुम्हाला 4 ते 5 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 8 ते 9 तास अभ्यास करावा लागेल। मी तुम्हाला भीती दाखवत नाही आहे, पण हे सत्यता आहे। तेव्हाच तुमचा 3 महिन्यात कंप्लीट सिलेबस कंप्लीट होईल। म्हणजे तुम्ही त्याचे स्लॉट करा, सकाळी 2 तास, रात्री 2 तास आणि मधले 2 तास असा अभ्यास करा। ज्या गृहिणी असतील त्यांनी सरांचे जे लेक्चर आहे यूट्यूबवरचे फ्री, ते कामं करता करता ऐका, आणि सकाळी ब्रह्मवेळेत उठा, रात्री झोपताना उठा, जेणेप्रमाणे असाच मी माझा अभ्यास केलेला होता, आणि त्यातच आपल्याला छान अभ्यास होतो। जर तुम्ही म्हणाल मला वेळ नाही, आणि मी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा पुस्तक घेऊन बसते, तर खरंच सांगते अभ्यास होणार नाही। म्हणून आतापासून सुरुवात करा, स्मार्ट स्टडी करा, जेणेकरून तुम्ही
TET एक्झाम क्रॅक करू शकाल. तर असा अभ्यास करा. माझा अनुभव होऊन तुम्हाला मी मार्गदर्शन केलेले आहे. कसे वाटले तर मला नक्की सांगा. आणि त्यानंतर आता हा व्लॉग इथेच एंड करते, कारण आता कसं भरपूर वेळ झालेला आहे. कमीत कमी 1 ते 1.5 तास होतोय मी अभ्यास करत आहे. आणि आता मुलांना भुका लागलेल्या आहेत, त्यामुळे आता आम्ही जेवतोय सगळेजण. आणि भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील किंवा व्लॉग आवडत असतील अभ्यासाचे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझे मागील पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला छान गाईड मिळेल. आणि मला माझ्या व्हिडिओला तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, जेणेकरून मला पण छान प्रेरणा मिळेल. आणि आपले एक व्हॉट्सअपचं चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. मी माझा कसा अभ्यास करते त्याचे जे नोट्स आहे ते तिथे मी प्रोव्हाइड करते. आणि मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. तोपर्यंत छान अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका आणि स्मार्ट पद्धतीने नियोजन करा, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा, खुश राहा. तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये पुढील अभ्यास घेऊन. आणि तोपर्यंत काळजी घ्या. बाय.